नमस्कार सर्वांना बैलपोळ्याच्या आणि खंडमळणीच्या हार्दिक शुभेच्छा। तर इकडे बघा, इकडे चालू आहे पोरांची मस्ती। आणि तर आज खंडमळणी आहे, तर सकाळपासून पाऊस चालू आहे, तर त्याच्यामुळं आज काय जनावरं धुतली नाही, तर थोड्या वेळाने जनावरं धुण्यात येतील। तर खंडमळणीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। तर आज खंडमळणी पण म्हणतात आणि खंडमळणी पण म्हणतात। तर आजच्या दिवशी आमच्या इकडं संध्याकाळी पूजा करतात। खंडमळणी म्हणजे काय? खंडमळणी म्हणजे खरंच आजकालच्या पिढीला खंडमळणी आणि बैलपोळा म्हणजे काहीच माहित नाही। तुम्हाला बैलपोळा म्हणजे तर माहिती का? मिरवणूक करते बैलाला गावात, फक्त मिरवणूकच काढत नसते बघा। तर खंडमळणीच्या दिवशी अरे हळू नाही मारत नाही। खंडमळणीच्या दिवशी आपलं सकाळच्या टायमिंगला जनावरं स्वच्छ धुवून, त्यांना आंघोळ घालून स्वच्छ धुवून त्यांची पूजा केली जाते। आणि त्या दिवशी त्यांना फळं करायची असतात। आपण गव्हाच्या पिठाची फळं करते आणि तुरीची डाळ करायची आणि त्याचं संध्याकाळी नैवेद्य असतं पूजा करून। तर पूर्ण वर्षभरातून हे 2च दिवस त्यांना कामातून सुट्टी असते। आजचा एक दिवस आणि उद्याचा बैलपोळ्याचा एक दिवस, 2 दिवशी त्यांना सुट्टी असते। आणि उद्या बैलपोळ्याच्या दिवशी आज खिचडा कांडून, खिचडा वाटून आणून आज खिचडा शिजवायचा आणि उद्या सकाळी का त्यांना खिचडा आणि गुळवणी करून प्रत्येक जनावरांना चारायचं। आता आमच्यात बैल नाही, तर ज्यांच्यात बैल असतात तर ती काय करते, आज खंडमळणीची बैलाला आंघोळ घालून लोणी असतं ना, लोणीने त्याचे खांदे चोळतात आणि त्यांना आज ह्याचा नैवेद्य काय फळं, गव्हाच्या पिठाची फळं आणि तुरीच्या डाळीचा नैवेद्य आणि भात असा आज नैवेद्य असतो। आणि सकाळी गुळवणी आणि हे खिचडा याचा सकाळी नैवेद्य असतो। दुपारी पुरणपोळी आणि सगळं काय बैलाला, जनावराला, गाईला म्हणा सगळा साज घालून त्यांची गावात मिरवणूक केली जाते। तर असा असतो बैलपोळा। आणखी समजलं का? हां।